तालुक्यातील सायखेडा पोलीस स्टेशन मध्ये आहोत आणि काही वेळातच आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बोंधुगिरी बाबाला आव्हाड साहेबांनी अरेस्ट केलेलं आहे आणि काही वेळातच सायखेडा पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला आरोपी बघण्यास मिळणार आहेत. नमस्कार, A1 न्यूज महाराष्ट्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जादूटोणा, अंधश्रद्धा, फसवणूक, मारहाण आणि धमक्यांचे गंभीर आरोप करत एका महिलेने स्वतःच्या पतीविरुद्ध सायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निफाड तालुक्यामध्ये बोंधुगिरीच्या प्रमाणे वाढत चाललंय आणि आव्हाड साहेबांची नवीनच नियुक्ती असताना त्यांची दमदार कामगिरी आपल्याला बघायला मिळत आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. सायखेडा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 148/2026 दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 तसेच भारतीय न्याय संहिता अर्थात BNS मधील कलम 115(2), 351(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीने स्वतःला सिद्ध बाबा असल्याचे सांगत जादूटोण्याच्या माध्यमातून व्यवसाय वाढवून देण्याचे आणि विविध समस्या दूर करण्याचे आमिष दाखवले. तांदूळ, उडीद, जडीबुटी आणि मंत्रतंत्रांच्या नावाखाली विविध विधी करून त्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीत पुढे असा आरोप करण्यात आला आहे की आरोपीने फिर्यादीशी जवळीक निर्माण करून विवाह केला. त्यानंतरही लोकांना जादूटोण्याच्या नावाखाली घरी बोलावून त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देत पैसे उकळण्याचे प्रकार सुरूच ठेवले. महिलेने या प्रकाराला विरोध केल्यानंतर तिच्यावर मारहाण करण्यात आली, शिवीगाळ करण्यात आली आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 2 जुलै रोजी झालेल्या वादानंतर पीडित महिलेने सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेतली. त्यानंतरही आरोपीने व्हॉट्सअपवरून धमक्या दिल्याचा आरोप तिने केला आहे. अखेर 4 जुलै रोजी सायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत सायखेडा पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस ठाणे प्रभारी आव्हाड साहेब, तपास अधिकारी PSI मोकळ साहेब, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र मुकणे, पोलीस नाईक संतोष मालोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी A1 न्यूज महाराष्ट्र. प्रतिनिधी बंटी घोरपडे, A1 न्यूज महाराष्ट्र, नाशिक.